हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः, ध्यानानवस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनौ, यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणाः, देवाय तस्मै नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं, रत्नाः कल्पोज्ज्वलाङ्गं परानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमालाः कन्दरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। श्रींचा सदा वास गोदातिरासी, गोंदेश्वराच्या गोविंदपुरीसी, प्रार्थी तसे दत्त दिगंबराला, नमी तो तुम्हार पुणी पुष्पमाला। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। निशंक हो निरभय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शिरे, अतर्क्यावधूत हे स्मरत्रगामी, अशक्य ही शक्य करीतील स्वामी। अथ कलिकल्मषापहारिणी, तापत्रयोन्मूलिनी, विद्वज्जन मनोहारिणी, रम्या श्रीमद्हरिविजयान्तर्गत कथा संबंधिनी। अत्रत्र श्रोता वक्ता सावधान, तयास्माकं निवेदनम्। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज यतिराज श्री गुरुस्वामी महाराज तथा भगवान गोपाल कृष्ण पंडरीश प्रभु पांडुरंग देवता चरणकमलयोः नमोस्तुते। श्री गणेशाय नमः, श्री केशवाय नमः। जय जय श्री कृष्ण चंडांशा, गोपी जन सरोज विकाशा,
अनसत्य चित्प्रकाशा गोकुळवासा गोविंदा श्री गुरुस्वामीरायांच्या कृपेने आणि प्रेरणेने गुरुकुल शिक्षा चातुर्मास चैतन्य साधने मध्ये गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल आणि गुरुकुल शिक्षा फेसबुक पेज या दोन आभासी माध्यमातून या कथेसाठी उपस्थित असलेल्या आणि माझ्यासमोर प्रत्यक्ष ही कथा ऐकण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व सज्जन साधुहृदयी महेश मूर्ती श्रोत्यांच्या चरणारविंदी या पामराचा विनम्र प्रणाम. आजच्या श्रीहरी विजय कथेला सुरुवात करूयात. भगवान श्रीधर स्वामी पांडुरंगाचे लाडके परमभक्त यांनी हे श्रीहरीचं चरित्र तुमच्या आमच्या पर्यंत आणून पोहोचले. या चरित्राचा चौथा अध्याय, या चौथ्या अध्यायाचं रसग्रहण, या चौथ्या अध्यायाचं वाचन पारायण कथा निरूपण आपण करतो आहोत. या आणखीन त्या ठिकाणी अध्यायामध्ये भगवंताचा नामकरण संस्कार, भगवंताच्या नामकरण संस्काराच्या वेळेला जी लीला घडून आली त्याचा अभ्यास आपण केला. भगवान गोकुळामध्ये अवतरल्यानंतर गोकुळामध्ये काय आणखीन परिस्थिती निर्माण झाली याचे वर्णन आपण कालच्या कथेमध्ये. या हरिविजय कथेविषयी अनेक श्रोते आपल्या फार चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अनेक जण माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधतायत, कुणी दूरध्वनीवरनं संपर्क साधतायत, कुणी व्हॉट्सअप सारख्या माध्यमातून, मेसेंजर सारख्या माध्यमातून, फेसबुक सारख्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधतायत. मला सगळ्या श्रोत्यांना सांगायला अतिशय आनंद होतो की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, अमेरिकन संघराज्यातल्या नॉर्थ कोरोलिना या राज्यातल्या शॉर्लेट शहरापर्यंत आपली ही हरिविजय कथा पोहोचली. अगदी तिथले श्रोते सुद्धा या आभासी मंचाच्या माध्यमातून आपली ही श्री हरिविजय कथा अत्यंत मन लावून ऐकताय. हरि अनंत, हरि कथा अनंता. साता समुद्रा पल्याडचा मनुष्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साह्यानं भारतामध्ये होणाऱ्या हरिकथेचा, आणखीन त्या ठिकाणी सत्संगाचा घरात बसल्या बसल्या लाभ घेऊ शकतो. हेच तर आमच्या स्वामी विवेकानंदांना साधायचं होतं. विज्ञान आणि अध्यात्म एकमेकाच्या हातात हात घालून ज्या वेळेला प्रवास करतील त्यावेळेला मानवी जीवनाची वाटचाल उद्धाराकडे होईल. भारतीयांचं ज्ञान आणि पाश्चात्यांचा तंत्र, पाश्चात्यांनी केलेला तंत्र विकास आणि भारतीयांनी केलेला अध्यात्म विकास, या दोघांचा ज्या दिवशी समन्वय घडून येईल ना, त्या दिवशी निश्चित जीवाची वाटचाल प्रगतीच्या पथावर आहे असं समजलंच पाहिजे. मोठा आनंद होतो हे मला तुम्हाला सगळ्यांना निवेदन करताना. आपण सगळेजण तर ही कथा ऐकतच आहात, मात्र अगदी अक्षरशः अनेकांनी ही कथा आपल्या घरामध्ये बसल्या बसल्या हरिकथेमध्ये अनेक जण रममाण झाले. अनेक जणांनी आपल्या उत्तम प्रतिक्रिया या हरिकथेवरती दिलेल्या आहेत. अनेक जणांनी त्यांच्या अंतःकरणातले काही प्रश्न, काही शंका देखील मला विचारलेल्या आहेत. या आणखीन हरिकथेच्या माध्यमातून भगवंताच्या जन्माचं वर्णन करत असताना मी तुम्हाला असं म्हणालो होतो की भगवंतांनी सगळ्या तिथी नाकारल्या, त्यातली सप्तमी ही तिथी देखील भगवंतांनी नाकारली. आणि या सप्तमी तिथीला नाकारताना भगवंतांनी कारण सांगितलं. भगवान म्हणाले, तू सप्तधातूंनी बरबटलेली आहेस, म्हणून तुझा मी स्वीकार करणार नाही, मी सप्तमीला अवतरित होणार नाही. मला एका अत्यंत चाणाक्ष अशा श्रोत्याने
आणि अभ्यासू भागवताचार्यांनी आणखीन त्या ठिकाणी प्रश्न करून विचारलं, महाराज हे सप्तधातू कोणते? या सप्तधातूंनी आणखीन त्या ठिकाणी या सप्तधातूंमुळे कोणते दोष निर्माण होतात? सप्तमी तिथी भगवंतानं जन्म घेण्याकरता टाळली या सप्तधातूंमुळे. म्हणले त्या सप्तधातूंचं वर्णन जर तुम्ही केलं तर आम्हाला फार बरं होईल. मी व्यक्तिगतरित्या त्यांच्या शंकेला, त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांचं निरसन मी यथा गुरुकृपा त्यांचं केलं. ते देखील समाधानी झाले त्या निरसनाने. मात्र त्यांनी अशी विनंती केली की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जाहीर हरिविजय कथेतून सर्वांना द्या, म्हणजे सगळ्यांना देखील हे सप्तधातू कळतील. बरं का, शरीर ज्या ज्या धातूंना धारण करतं किंवा शरीर ज्या 7 आणखीन त्या ठिकाणी गोष्टींना धारण करतं त्यांना धातू असं म्हणतात. आयुर्वेद शास्त्रामध्ये या धातूचा आणखीन फार सुंदर असा अभ्यास सुश्रुतांनी केलाय, चरकांनी केलाय. बरं का, मनुष्याच्या शरीरामध्ये वात, कफ आणि पित्त या ज्या कार्यकारी शक्ती असतात आणि त्या कार्यकारी शक्ती ज्या 7 घटकांच्या साह्यानं आपलं कार्य करीत असतात त्या 7 घटकांना धातू असं म्हणलेलं आहे. हे 7 धातू कोणते? तर म्हणाले ऐका त्यांची नावं. रस, रक्त, त्याच्यानंतर मांस, बरं का, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे 7 धातू आहेत. या 7 धातूंच्या साह्यानं वात, कफ आणि पित्त हे त्रिदोष निर्माण होतात. आणि या त्रिदोषांच्या, बरं का, न्यूनाधिक्यामुळे शरीरामध्ये, बरं का, या मर्त्य शरीरामध्ये, तुमच्या आमच्या मर्त्य शरीरामध्ये या धातूंच्या वृद्धीमुळे किंवा क्षयामुळे या आणखीन त्रिदोषांमध्ये जे काही न्यूनाधिक्य होतं त्यांच्यामुळे या मर्त्य शरीरात उन्मादादी विविध विकार निर्माण होतात. या शरीरामध्ये अनेक विकार निर्माण होतात. कोणाच्याही शरीराची जर वैद्यांनी तपासणी केली तर विकाररहित शरीर सापडणं मुश्किल आहे महाराज. कोणी कफ प्रवृत्तीचा आहे, कोणी पित्त प्रवृत्तीचा आहे, कोणी वात प्रवृत्तीचा आहे. या त्रिदोषांच्या न्यूनाधिक्यामुळे आणखीन परत नानाविध प्रकारचे विकार या शरीरात निर्माण होतात आणि त्या विकारांचा परिणाम उन्मादादी अवस्थांमध्ये होतो. भगवंतांनी सांगितलं तू सप्तधातूंनी बरबटलेली आहेस. ज्या सप्तधातूंमुळे हे त्रिदोष निर्माण झाले, ज्या सप्तधातूंच्या न्यूनाधिक्यामुळे या त्रिदोषामध्ये उणे अधिकपणा निर्माण होतो आणि मर्त्य शरीर नानाविध आदि भौतिक, आदि दैविक, आदि आध्यात्मिक प्रकारच्या रोगांना कारणीभूत होतं. म्हणले या सगळ्यांचं वर्णन करत बसलो तर आपला हरिविजय बाजूला राहील. दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी यांनी या तिघांचंही वर्णन फार सुंदर पद्धतीनं केलेलं आहे. दासबोध हा ग्रंथ वाचावा. प्राकृत आहे, मराठी भाषेत आहे, प्रत्येकाला समजेल असा आहे. आदिदैविक दोष म्हणजे काय, आदिदैविक आदि भौतिक दोष म्हणजे काय, आदि आध्यात्मिक दोष म्हणजे काय, त्यातून कुठलेही विकार निर्माण होतात, या सगळ्यांचं उत्तम वर्णन दासबोधामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. जरूर वाचावा दासबोध. ते हे सप्तधातू म्हणले या सप्तधातूंनी तू सप्तमी बरबटली आहेस, त्याच्यामुळे मी काही आणखीन तुझा स्वीकार करणार नाही असं भगवंतांनी सांगितलं. त्यांच्या या शंकेचं निरसन सर्वश्रुत जाहीर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. मी धन्यवाद मानतो की त्यांनी अतिशय चाणाक्षपणानं ही
शंका विचारली, हा प्रश्न विचारला आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी माझाही अभ्यास त्या निमित्ताने झाला पुन्हा एकदा आणि ते उत्तर तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं. याच्यासाठीच तर आपली चातुर्मास चैतन्य साधना आहे बरं का. आमचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असं म्हणतात की नियम थोडा करावा पण अखंड चालवावा. तसं आणखीन त्या ठिकाणी ग्रंथ थोडा वाचावा बरं का, मात्र त्याचा अर्थ उमगावा. आमचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज असं म्हणतात, अर्थावीण पोथी वाचूनी काय बरं का. नाकावीण मोती प्रेमावीण भजन अर्थावीण पोथी. किती दाखले देऊ तुम्हाला, याच्यासाठी उदाहरणं किती देऊ. अहो म्हणले नाक नाही आणि कितीही ओरिजिनल मोत्याची नथ आणली तर उपयोग आहे का. प्रेम नाही अंतःकरणामध्ये आणि भगवंतासाठी भजन गात आहे बरं का. म्हणले ते भजन भगवंतापर्यंत पोहोचणार नाही. आणि अर्थावीन पोथी म्हणले जर अर्थच समजला नाही तर ती पोथी वाचून फायदा काय. बरं का. अर्थ कळाला पाहिजे, अर्थ कळवून घेतला पाहिजे आणि अर्थ सांगितलाही पाहिजे. याच्यासाठी चातुर्मास चैतन्य साधना. आणखीन फोन संपर्कातून एका श्रोतृजनांनी मला आज प्रश्न करून विचारला की म्हणले हरिविजय ग्रंथामध्ये आणखीन त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या ग्रंथांचा आधार घेतलेला आहे. याच्यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ पहिला बनविलेला आहे, हरिविजय ग्रंथ परिचय. आणि प्रकाशकांच्या मनोगतामध्ये आपण या ग्रंथाचा परिचय करून देत असताना या ग्रंथासाठी कुठले कुठले संदर्भ ग्रंथ श्रीधर स्वामींनी वापरलेले हे आपण सांगितलेले बरं का. हरिवंश पुराण म्हणू नका, नारद पुराण म्हणू नका, पद्म पुराण म्हणू नका, त्याच्यानंतर स्कंद पुराण म्हणू नका, अशी आणखीन त्या ठिकाणी श्रीमद भागवत पुराण म्हणू नका, नारद पुराण म्हणू नका. कितीतरी पुराणांचा आणखीन त्या ठिकाणी संदर्भ घेऊन श्रीधर स्वामींनी या ग्रंथाची रचना केलेली आहे आणि या सगळ्यांचा विश्वास वाचकांना वाटावा म्हणून जागोजागी या आपल्या कथेमध्ये त्यांनी असे दाखले दिलेले आहेत की या कथेला आधार मी कुठल्या पुराणामधून दिलेला आहे. आपण जर शेष तल्पकाचं वर्णन बघितलं तर तिथे त्यांनी आपल्याला ब्रह्मांड पुराणाचा नारद पुराणाचा आधार देऊन असं सांगितलं होतं की भगवंताच्या शरीराचं मोजमाप किती, 50 लक्ष योजन पर्यंत भगवान आणखीन भगवंताचं शरीर आहे असं तुम्ही सांगता. तर अगदी अक्षरशः त्या पुराणातल्या श्लोकासहित वर्णन या हरिविजयामध्ये आलेलं आहे. विविध कथांचे दाखले, विविध प्रसंगांचे दाखले कुठल्या कुठल्या पुराणातून श्रीधर स्वामींनी आपल्याला दिलेले हे त्यांनीच प्रत्येक अध्यायात सांगितलंय. त्या त्या कथेच्या वेळी, त्या त्या प्रसंगाच्या वेळी माझी सर्व महेश मूर्ती श्रोत्यांना, जाणकार श्रोत्यांच्या चरणी विनंती असेल की आपण ही श्री हरिविजय कथा लक्षपूर्वक ऐका. ही श्री हरिविजय कथा हा गुरुकुल शिक्षाचा, श्री गुरु दत्तधामचा आणि आमच्या चातुर्मास चैतन्य साधना उपक्रमाचा अलीकडच्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर ड्रीम प्रोजेक्ट आहे. तुम्ही ऐकता ना, ड्रीम प्रोजेक्ट हा शब्द ऐकता ना, तसा हा प्रोजेक्ट आहे. आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे वीण सर्वथा राहोची नाही. अशी ही भगवंताची कथा आपण अभ्यासतो आहोत, पाहतो आहोत. माझी सगळ्या श्रोत्यांच्या चरणी विनंती आहे, प्रार्थना आहे, नम्र निवेदन आहे, आपण ही कथा संपूर्ण ऐकावी. माझा असा दावा नाही आहे की मी जे सांगतोय त्या पलीकडे काही चिंतन असू शकणार नाही असा माझा काही दावा नाही आहे. प्रत्येकाचा अभ्यास आहे, प्रत्येकाचं चिंतन आहे, प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे, प्रत्येकाचं वाचन आहे, प्रत्येकाचं पारायण आहे आणि प्रत्येकाचं परायणत्व आहे. यथामती, यथाशक्ती, यथा अवकाश आणि यथा गुरुकृपा या कथेचं निवेदन सर्व श्रोत्यांच्या चरणारविंदी विनम्र भावनेतून करतो आहोत. आपणही आपला अभ्यास करावा. आपल्या अभ्यासातून काही जर नवीन चिंतन आलं किंवा मी मांडलेल्या विचारांचं काही खंडन मंडन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी
प्रतिक्रियांच्या स्वरूपात जरूर संपर्क साधू शकता. मी जे बोलतो त्याचं खंडन मंडन कोणी करूच नये असा देखील माझा काही प्रस्ताव नाही. आपण जरूर खंडन मंडन करावं, मात्र ते शास्त्राला धरून असावं, ते विधीला धरून असावं, ते परंपरेला धरून असावं, ते अभ्यासाला धरून असावं, ते चिंतनाला धरून असावं, ते पुराणाला धरून असावं, ते व्याकरणाला धरून असावं. असं जर असेल तर त्या सगळ्या खंडन मंडनाचं खुल्या हृदयानं आणखीन आम्ही स्वागत करूयात. आमचं जिथे कुठे चुकत असेल तिथे आमची चूक कबूल करायला आमची कधीच ना नाही आणि विनम्र भावनेनं आमची चूक प्रदर्शित करू. आम्ही क्षमा मागूत आमचं जर काही चुकत असेल तर. आणि जिथे कुठे आमचं बरोबर असेल तो आमचा अध्यात्मशास्त्राचा प्रतिपक्ष आमच्या गुरुकृपेनुसार आम्ही ठामपणानं मांडू. आम्ही आमच्या सिद्धांताला, आम्ही आमच्या मताला कायम बांधील राहू. आमचं जर कुठे चुकत असेल आपण जरूर आमच्या चूक निदर्शनात आणून द्यावी. आम्ही ती जरूर मान्य करूयात आणि तुम्ही सांगितलेली सुधारणा जर आमच्या नियमात बसत असेल तर ती सुधारणा देखील आम्ही आमच्या कथा निरूपणामध्ये, कथा प्रवचनामध्ये आपल्या नामोल्लेखासह मांडण्याचा प्रयत्न करूयात. इथपर्यंत आजचा परिहार पुरेसा झाला असं मला वाटतं आणि आजच्या कथेकडे आपण वळूयात. आपण चतुर्थाध्याय बघत होतो. गोकुळामध्ये आणखीन भगवान अवतरल्यानंतर काय काय झालं हे आपण बघितलं आणि त्यानंतर कालच्या कथेमध्ये आणखीन असा विषय निघाला होता की मथुरेची स्थिती काय झाली. मथुरेची स्थिती काय घडून आली, मथुरेमध्ये आणखीन त्या ठिकाणी काय परिस्थिती होती हे आपण आता आणखीन त्या ठिकाणी बघूया. असो इकडे मथुरे प्रति दुष्टीने कंसासी जाणवते अन राजद्वारी शुनी पडतीन विजा पडती सभेवरी महास्फोट होऊनी धरा क्षण क्षणा कापे थरथरा अन मेघ पडला नसता धारा शोणिताच्या वर्षताती कंस सभेसी चालिला उगाची मुकुट खाली पडिला गेली सभेची सर्व कळा प्रेतवत वीर दिसती आपुले श्री तेल शेंदूर स्वप्नी देखे कंसासुर दिवाभितांचे घोंगाट स्वर दिवसाची कंस आयके उगेची छत्र मोडून पडले कंसा वाटे मरण आले कंस स्त्रियांनी देखिले महादुष्टींना दारुण विधवा स्त्रिया स्वप्नकाळी ओटी भरती येऊनी धुळी मंगळसूत्र गळसरी तोडिली अन काळ पुरुषे अकस्मात नाना विघ्ने देखोनी कंस भयभीत मनी अन सदा जाळी चिंताग्नी अन कदा शयनी निज नये. म्हणले गोकुळ जणू काही उत्तर ध्रुवावरते होतं आणि मथुरा जणू काही दक्षिण ध्रुवावरते. बरं, गोकुळामध्ये जो आनंदी आनंद होता त्याच्या बरोबर विरुद्ध दशा मथुरेमध्ये होती. मी कालच्या कथेचा समारोप करत असताना आपल्याला असं सांगितलं की आणखीन त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सूर्याचा उदय झाला तिथे प्रकाशाचा आनंदी आनंद आहे आणि जिथे सूर्याचा अस्त झाला तिथे अंधकाराचं दुःखच दुःख आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक गोकुळात आला, आनंदी आनंद केला आणि अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकानं मथुरा सोडली, दुःखाला पारावार राहिला नाही महाराज. कंसाला सगळी दुश्चिन्ह जाणवायला लागली. राजद्वारी शुनी रडते. शुनी, शुनी या शब्दाचा अर्थ श्वान असा आहे, कुत्री. राजाच्या राजवाड्यासमोर येऊन कुत्रे आणखीन त्या ठिकाणी मोठमोठ्यानी रडत असत, भेकत असत, विचित्र आवाज काढत असत. दररोज राजवाड्यासमोर कुत्र्यांनी जमा व्हावं आणि नानाविध प्रकारचे दुश्चिन्हयुक्त असे आवाज काढावेत, रडावं त्या कुत्र्यांनी
याच्या आणखीन त्या ठिकाणी राजद्वारा पुढे येऊन आणि कुठे सभा भरली असेल तर त्याच्यावर ते विजा पडाव्या. महास्फोट होऊन धरा क्षणक्षणा कापे थरथरा आणि मेघ पडला नसता धारान शोणिताच्या वर्षताती. महास्फोट व्हायला सुरुवात झाली जागोजागी. कंस ज्यावेळेला राजसभेमध्ये जायला निघाला त्यावेळेला त्याच्या डोक्यावरचा मुकुट अचानक गळून खाली पडला. त्याच्या स्वप्नामध्ये देखील आणखीन त्याला अपशकुन व्हायला लागले. आपुले शिरी तेल शेंदूर स्वप्नी देखे कंसासूर अंदिवा भीतांचे घुंगट स्वर अन दिवसाची कंस आयके. म्हणले त्याला स्वप्न अशी पडावीत, त्याच्या डोक्यावर ते कुणीतरी येऊन तेल आणि शेंदूर माखलाय असं कंसाने आपल्या स्वप्नात स्वतःला पाहावं. घुबडांचे घुतकार दिवसा कंसाला ऐकू यावेत. उगेची छत्र मोडून पडले कंसा वाटे मरण आले आणि कंस स्त्रियांनी स्वप्नी देखिले महादुश्चिन्ह दारुण. कंसाच्या सिंहासनावरचं जे छत्र होतं ते आपोआप मोडून पडलं. कंसाच्या स्त्रियांना देखील महादुश्चिन्ह त्यांच्या स्वप्नामध्ये दिसू लागले. काय स्वप्नात दिसलं कंसाच्या स्त्रियांना? विधवा स्त्रिया स्वप्नकाळी ओटी भरती येऊन धुळे आणि मंगळसूत्र गळसरी तोडलीन काळ पुरुषे अकस्मात. कंसाच्या स्त्रियांना असं स्वप्न पडलं की आणखीन त्या ठिकाणी अनेक विधवा स्त्रियांनी येऊन धुळीनं मातीनं आणखीन ओटी भरली. काळ पुरुषानं येऊन यमानं येऊन गळ्यातलं मंगळसूत्र तोडून नेलं. अशा पद्धतीचं स्वप्न कंसाच्या स्त्रियांना पडलं. नानाविध विघ्ने देखुनी कंस भयभीत मनी सदा जाळी चिंताग्नी अनकदा शयनी निज न ये. नानाविध प्रकारचे विघ्न अशा प्रकारचे बघून कंस मनामधून भयभीत झाला महाराज. आता मात्र कंसाला भीती वाटायला लागली. चिंताग्नी आणखीन कंसाला दिवस रात्र जाळू लागला आणि कंसाची झोप हरपली, कंसाची तहान हरपली, कंसाची भूक हरपली. प्रधानाशी कंस विचार करी आमुचा वैरी उर्वी वरी अवतरला तरी निर्धारीन ठाई न पडे शोधिता. कोणे ग्रामी कोणे घरी वाढतो न कळे माझा वैरी जो ठाई पडिल निर्धारी अंत्यासी इच्छिले देईन मी. बरं का, आपल्या प्रधानांसोबत आपल्या मंत्रिमंडळासोबत कंस विचार विनिमय करू लागला. म्हणले माझा वैरी पृथ्वीवर ते वाढतो. उर्वीवरी म्हणजे पृथ्वीवरी. उर्वी या शब्दाचा अर्थ पृथ्वी असा होतो. बरं का, माझा वैरी उर्वीवरी. प्रधानाशी कंस विचार करी आमुचा वैरी उर्वीवरी अवतरला तरी निर्धारी ठाई न पडे शोधिता. म्हणले या पृथ्वी तलावरती माझा वैरी अवतरला तरी तो कुठे अवतरलाय काय ते काही मला आणखीन त्या ठिकाणी लक्षात येणं. कोणत्या गावात वाढतोय ते काही कळेना, कोणत्या घरामध्ये वाढतोय ते काही कळेना. त्याचा शोध करा. शत्रू जो लहान आहे तो वेगे करावा क्षय दंड शुक लघु म्हणू नये आणि देखताची वधावा. म्हणले शत्रू जोपर्यंत लहान आहे तोपर्यंतच त्याचा काटा काढून टाकावा. साप लहान काय किंवा साप मोठा काय, दोन्ही सारखाच. लहान सापही तेवढाच विषारी आणि मोठा सापही तेवढाच विषारी. दोन्ही सापांचा परिणाम एकच. तसा शत्रू लहान काय वयाने आणि शत्रू मोठा काय वयाने, दोन्ही शत्रूंचा परिणाम एकच. त्यामुळे शत्रू जोपर्यंत लहान आहे ना तोपर्यंतच आणखीन शत्रूचा पराभव समूळंच विनश्यती असा करून टाकावा. तृणा माझी किंचित अग्न तो जाळीन न लागता क्षण घर जो न पडे मोडून आणि तो पाहेरा आधी व्हावे. म्हणले गवताच्या गंजीमध्ये छोटी जरी ठिणगी असली तरी ती एका क्षणामध्ये सगळी गवताची गंज जाळून टाकू शकते. बरं का,
प्रधान म्हणे ते वेळी जनवदंता ऐसी ऐकिली, वैरी वाढितो गोकुळीन गवळ्या घरी. म्हणून या आणि प्रधानाने सांगितलं, महाराज मी वदंता अशी ऐकली. लोक असं म्हणतात की म्हणले गोकुळामध्ये गवळ्याच्या घरामध्ये आणखीन तुमचा वैरी वाढतोय. लक्षानुलक्ष गवळणी गोकुळी असे ती बाळंतिणी, परी वैरी असे कोण्या सदनीन तोची ठाई पाहिजे. कापट्य वेशे दैत्य वरावा, धूर्त तार्किके पाठवावा, अरी ठाई पडोनी वधावा, नाना उपाये करोनी. म्हणले गोकुळामध्ये अनेक स्त्रिया बाळंतीन झाल्या. लक्षानुलक्ष गवळणी गोकुळी असे ती बाळंतीन. म्हणले गोकुळ काय लहान आहे का? अहो, ज्या गोकुळाच्या नंद पाटलाच्या एकट्या घरातलं गोधन 9 लाख गायी इतकं होतं बरं का. ते गोकुळ काय सामान्य असेल का? ज्या आणखीन एका एका घरात लक्षावधी गायी असाव्यात, त्या गोकुळाचा विस्तार किती असावा महाराज. लाखो बाळंतिनी त्या गोकुळात आहेत. आणि त्याच्यापैकी तुमचा कोण वैरी आहे त्याचा शोध लावण्यासाठी एखादा धूर्त, एखादा तार्किक तिथे आपण पाठवावा. कापट्य वेशे दैत्य बरावा, धूर्त तार्किकी पाठवावा, आणि आरीठाई पडोनी वधावा, नाना उपाय करोनी. म्हणले एखादा चाणाक्ष, तार्किकी म्हणजे चाणाक्ष, एखादा धूर्त, एखादा चाणाक्ष आणखीन तिथे गोकुळामध्ये आपण पाठवूयात. आणि तो अशा तयारीने पाठवूयात की तुमचा शत्रू सापडला की त्याने शत्रूला मारून टाकावं बरं का. तो महाबळ नामे दैत्य कंसासी पैज बोलत, आणि मी विप्रभोनी त्वरितन पाळती घेतो गोकुळी. आणि एक दैत्य तयार झाला महाराज कंसाच्या दरबारातला, त्याचं नावच महाबळ होतं बरं का. आणि तो महाबळ नावाचा दैत्य कंसाशी पैज लावून बोलू लागला की मी विप्रवेश धारण करतो आणि गोकुळामध्ये जाऊन येतो. कंस बहुत संतोषला, महाबळ दैत्य गौरविला, आणि तेने तात्काळ धरियला विप्रवेश कापट्टे बरं का. धोत्रे कळोत्रे नेसला, यज्ञोपवित रुळे गळा, आणि कापट्टे वेश अवलंबिला, न हाती पंचांग घेतले. धोत्रे ओळी सारवावी, टिळे वाटे लोकासी दावी, आणि मी ब्राह्मणे लटिकेची मिरवीन परी अंतरी कापट्य. लटिका दाखवी आचार, परी अंतरी दुराचार, आणि वृंदावन फळ वरीच अतिसुंदर, आणि अंतरी काळकूट भरी येले बरं का. महाबळ नावाचा एक दैत्य होता कंसाच्या दरबारामध्ये. तो म्हणाला मी जातो, मी गोकुळात जातो, तुमचा वैरी शोधतो आणि तुमच्या वैऱ्याचा काटा काढून. म्हणले आणि विप्राचा वेश धारण केला बरं. विशेषेन प्रज्ञा इति विप्राह, ज्याची प्रज्ञा विशेष आहे त्याला विप्र असं म्हणतात. जन्मनात जायते शूद्रो, संस्कारात द्विज उच्यते, वेदाभ्यासात भवेद विप्रो, आणि ब्रह्मजानाति ब्राह्मणा बरं का. हे टप्पे जन्मतः सगळेच शूद्र आहेत. जे वेदांचा अभ्यास करतात, जे वेदांचा स्वाध्याय करतात ते विप्र. वेदाभ्यासात भवेद विप्रो म्हणले ज्यांच्यावर सुसंस्कार होतात ते द्विज, संस्कारात द्विज उच्यते. म्हणून आमच्याकडे एक सुंदर संस्कार आहे, त्याचं नाव उपनयन संस्कार किंवा त्याचं नाव व्रतबंध संस्कार. व्रतबंध संस्कार यालाच उपनयन संस्कार असं म्हणतात. ब्रह्मचर्याचं व्रत धारण करायचं, गुरुच्या घरी जायचं, वेदाभ्यास करायचा, वेद स्वाध्याय करायचा, तेव्हा तो द्विज होतो संस्कार आणि त्याचा दुसऱ्यांदा जन्म होतो. द्विज बरं का. त्याचा दुसरा जन्म आहे. संस्कार हा दुसरा जन्म आहे बरं का. आपण दुकानातून आणलेले गहू जशाला तसे खात नाहीत, त्या गव्हावर ते संस्कार करतो. ते गहू गिरणीमध्ये घालून, जात्यामध्ये घालून दळतो, त्याचं पीठ बनवितो. पीठ सुद्धा नुसतंच खात नाही, त्या पिठाला आणखीन त्या ठिकाणी पाण्याच्या संपर्कात आणून त्याची चांगली कणिक तयार करतो. परत आपण कणिक तशीच खात नाही, परत त्या कणकीच्या पोळ्या लाटतो,
लाटलेल्या पोळ्या तशाच खात नाही, परत ती पोळी आपण तव्यावरती टाकून भाजतो. बरं, भाजलेली पोळी तरी नुसती खातो का? नाही. म्हणले त्या पोळीसोबत काहीतरी भाजी म्हणा, चटणी म्हणा, कोशिंबीर म्हणा, काहीतरी दुसरं व्यंजन तिच्या सोबत आपण घेतो आणि मग खातो ना. जर एका अन्नावर एवढे संस्कार असतील तर ज्या अन्नावर या देहाचं उदरभरण पोषण व्हायचंय त्या देहावर ते अतिशय सुंदर असे षोडश संस्कार सांगितलेले. ज्या वेळेला संस्कार होतो त्यावेळेला तो द्विज झाला, त्यावेळेलाही विप्र नाही झाला, त्यावेळेला द्विज झाला. वेदाभ्यास केला, वेदाध्ययन केलं, त्यानंतर तो विप्र झाला. आणि वेदाध्ययन करून ते वेदाध्ययन आचरणात आणून जर सर्वत्र ब्रह्मभाव त्याच्या दृष्टीमध्ये निर्माण झाला आणि परब्रह्म स्थितीचा अनुभव, ब्रह्मभावाचा अनुभव त्याला आला, तर तो ब्राह्मण. यांनी विप्रवेश धारण केला. मोठं जपून शब्द वापरलाय. आणखीन त्या ठिकाणी श्रीधर स्वामींनी या महाबळाची कथा सांगत असताना त्यांनी सांगितलं, म्हणले मी जातो. त्यांनी आणखीन कपटानं विप्रवेश धारण केला. कळकट मळकट धोतर नेसला, धोत्रे काळोत्रे नेसला, यज्ञोपवित रुळे गळा आणि कापट्टे वेश अवलंबिला, हाती पंचांग घेतले. कपटानं कळकट मळकट धोतर नेसलं, असं जानवं घातलं होतं महाराज. म्हणले 1857 साली ते जानवं अंगात घातल्यानंतर आणखीन त्या ठिकाणी परत स्नानाच्या वेळेला ते स्वच्छ केलं की नाही त्याची त्याला माहिती. असं कळकट मळकट जानवं, कळकट मळकट धोतर, कपट वेशानं, आणखीन हातामध्ये पंचांग धारण केलेलं आहे. धोत्रे ओळी सरवावी आणि टिळे वाटे लोकासी दावी, आणि मी ब्राह्मण हे लटिकेची मी रवीन पर्यंतरी कापट्यन म्हणले. द्वादश आणखीन त्या ठिकाणी गोपीचंदनाचे तिलक धारण केले आणि लोकांना भासावं मी ब्राह्मण आहे असं आणखीन त्या ठिकाणी कपट रचलं बरं का या महाबळानी. लटिका दावी आणखीन त्या ठिकाणी आचार, परी अंतरी दुराचार, आणि वृंदावन फळ वरीच सुंदरन, अंतरी काळकूट भरी येले. बरं का, खोटा आचार दाखवू लागला, अंतःकरणामध्ये याचा दुराचार होता. बरं का, वृंदावन नावाचं एक फळ आहे. म्हणजे ते वृंदावन नावाचं फळ वरतून अतिशय सुंदर दिसतं, मात्र ते फळ अत्यंत विषारी असतं. बरं का, वृंदावन फळ वरीच सुंदर आणि अंतरी काळकूट भरी येले. ते वृंदावन फळ प्रचंड विषारी असतं, वरून दिसायला तर अतिशय सुंदर दिसतं. त्या वृंदावन फळाची उपमा या आणखीन त्या ठिकाणी महाबळाला स्वामींनी दिलेली. की बक पक्षियाचे शुष्क ध्यान, की धनलुब्धकाचे तत्वज्ञान, की दांभिकाचे भजन, आणि वरी वरी दावी सत्य. म्हणले बगळा जसा खोटं ध्यान लावतो मासे खाण्याकरता, किंवा एखादा आणखीन त्या ठिकाणी धनलुब्धक म्हणजे लोभी माणूस तत्वज्ञान मांडतो, किंवा एखादा दांभिक भजन गातो, ते वरवर सत्य भासत असतं परंतु अंतःकरणात ते असत्यच असतं. बरं का, स्त्रीलंपटाचे विरक्तपण कितीतरी उदाहरणं दिली आहेत. की वेश्येचे मुखमंडन, की कोल्हाटियाचे शूरत्व पूर्ण, आणि वरी वरी व्यर्थ पै. म्हणले हे सगळं व्यर्थ आहे बरं का. म्हणले काय व्यर्थ आहे? म्हणले जो स्त्रीलंपट आहे त्याचं विरक्तपण व्यर्थ आहे. जी वेश्या आहे त्या वेश्येचं मुखमंडन कितीही सुंदर असलं तरी ते व्यर्थ आहे बरं का. म्हणले कोल्हाटी त्या दोरीवर ते नाचणारा, म्हणले तो फक्त दोरीवर शूर वाटतो, मात्र खऱ्या रणांगणात गेल्यावर ते खऱ्या शूराचं शूरत्व कळतं. त्याचं शूरत्व व्यर्थ आहे त्या कोल्हाट्याचं. विश्वासघातक्याचे बोल, वरी वरी दिसती रसाळ, आणखी मैंदाची शांती निर्मळ, आणि वरी धरीचं व्यर्थ पै. म्हटले एखादा विश्वासघाती कितीही गोड बोलला तरी ते व्यर्थ आहे. म्हणले एखादा मैंद म्हणजे ठक म्हणजे आणखीन त्या ठिकाणी फसवणूक करणारा लबाड, त्यांनी किती अंतःकरणात शांती धरली तरी ती व्यर्थ आहे. तैसा तो दैत्य महाबळ, वरी वरी जाहला सुशिळ, अन प्रवेशता जाहला गोकुळ, अन धूर्त कुटिल दुरात्मा. बरं का, आणखीन असा तो धूर्त कुटिल दुरात्मा गोकुळामध्ये आला.
पुसत आहे लोका सकळा, कोणाचे घरी होतो पुत्र सोहळा, आणतो ते सांगते कृष्ण अवतरला, नंदाची या मंदिरी. लोकांना विचारायला लागला, का हो पुत्रोत्सव कोणाच्या घरी चालू आहे? एवढा आनंदी आनंद आणखीन त्या ठिकाणी कोणाच्या घरी चालू आहे? विप्रवेश तेव्हा घेऊन निघाला, हो विप्रवेश तेव्हा घेऊन निघाला, गोकुळासी आला लागवेगे अन पुत्रोत्सव कोठे लोकासी पुसत, पुत्रोत्सव कोठे लोकासी पुसत. भाविक सांगत नंदा घरी, भाविक सांगत नंदा घरी, नंदा घरी पुत्रोत्सव कोठे लोकासी पुसत. नामदेवरायांनी आपल्या गाथ्यामध्ये या महाबळाची कथा अतिशय सुंदर सांगितलेली, अतिशय गोड वाणीनं वर्णन करतात. ऐकोनिया ऐसे आला अकस्मात, आणि यशोदा देखत सन्मुख त्या, यशोदा देखत सन्मुख त्या लोकांना विचारू लागला, का म्हणले पुत्रोत्सव कोणाच्या घरी चालू आहे? एवढा आनंद आहे. अहो म्हणले आमच्या गोकुळचे पाटील नंदबाबा, नंदबाबांच्या घरी हा पुत्रोत्सव चालू आहे. म्हणले कुठे राहतात नंदबाबा? म्हणले ते गुढ्या तोरणं केलेलं, आणखीन मोठं शृंगारलेलं प्रवेशद्वार ज्यांच्या घराचं दिसतंय, म्हणले तिथे आणखीन पुत्रोत्सव चालू आहे. असं का? म्हणले नंदबाबांना मुलगा झाला. म्हणले केव्हा झाला? म्हणले श्रावणमध्ये अष्टमीला झाला. आमच्या नंदबाबांनी 2 लाख गायींचं दान केलं आपल्या पुत्राच्या आनंदोत्सवामध्ये. असं का? म्हणला मी जातो तरी, त्या बालकाचं जातक तरी सांगतो, भविष्य तरी सांगतो. म्हणून नंदाच्या घरी आणखीन त्या ठिकाणी आला बरं का. श्रीधर स्वामी आणखीन त्या ठिकाणी वर्णन करतात आपल्या हरिविजयामध्ये, पुसत आहे लोका सकळा, कोणाच्या घरी होतो पुत्र सोहळा, आणतो ते सांगती कृष्ण अवतरला, नंदाची या मंदिरी. हरिवंश भागवती पाही, महाबळ विप्राची कथा नाही, अन शोध करिता सर्वा ठाई, अन नारद पुराणी देखिली, ते ही कथा लिहिली जाण, श्रोतीन धरावा अनमान, अन मुळा वेगळी कथा पूर्ण सहसाही वाढेना. नाना पुराणीचे इतिहास बोलिला स्वामी वेदव्यास, आणि या लागी कदापि दोष न ठेवावा ग्रंथाते. श्रीधर स्वामी एक स्पष्टीकरण देत आहे या महाबळ विप्राची कथा सांगत असताना. ते सांगतायत की हरिवंश पुराणामध्ये किंवा श्रीमद भागवत पुराणामध्ये या महाबळ विप्राची कथा काही नाहीये. मात्र जर आपण शोध घेतला, जर आपण अभ्यास केला, विविध पुराणांचं वाचन केलं, शोध करिता सर्वा ठाई, नारद पुराणी देखील, नारद पुराणामधली ही महाबळ विप्राची कथा आहे बरं का. तेथे ही कथा लिहिली जाण, श्रोतीनं धरावा अनमान, आणि मुळा वेगळी कथा पूर्ण सहसाही वाढेना. म्हणले त्या नारद पुराणामध्ये ही कथा मी बघितली, आणि त्यामुळे ही कथा मी माझ्या हरिविजयामध्ये वर्णन करतोय. श्रोत्यांनी आणखीन काही या संबंधी अनुमान या शब्दाचा अर्थ संशय असा होतो, या कथेविषयी अंतःकरणात काही संशय धरू नये बरं का. मुळा वेगळी कथा पूर्ण अन सहसाही वाढेना. म्हणले माझ्या मनचं मी काही सांगणार नाही. जे पुराणांनी भगवंताचं वर्णन केलंय आणि जे पांडुरंगाने माझ्या कानामध्ये येऊन सांगितलंय तेवढंच मी तुम्हाला सांगणार आहे. नाना पुराणीचे इतिहास बोलिला स्वामी वेदव्यास, आणि या लागी कदापि दोष न ठेवावा ग्रंथाते. म्हणले ही सगळी पुराणं कुणी रचली आहेत? म्हणले ही सगळी पुराणं आणखीन म्हणले ही सगळी पुराणं आणखीन त्या ठिकाणी वेदव्यासांनी रचलेली आहेत. नारद पुराण देखील वेदव्यासांनी रचलंय. श्रीमद भागवत पुराण हे देखील वेदव्यासांनीच रचलंय. त्यामुळे आणखीन या माझ्या हरिविजय ग्रंथाला कुणी दोष ठेवू नये. म्हणले श्रीमद भागवत पुराण शुकाचार्यांनी आणखीन परीक्षिताला सांगितलं, व्यासांनी जरी रचलेलं असलं, सुतांनी शौनकादिकांना सांगितलं.
आणि परीक्षिताला हे श्रीमद भागवत पुराण सांगत असताना फक्त 7 दिवसांचा कालावधी शुकाचार्यांच्या हाती होता. त्यामुळे या सगळ्याच पुराणातल्या सगळ्याच कथा काही शुकाचार्यांनी राजा परीक्षिताला सांगितल्या नाहीयेत. श्रीकृष्ण चरित्रातल्या ज्या ज्या महत्वाच्या मोजक्या कथा होत्या, जे जे प्रश्न परीक्षितांनी शुकाचार्यांना विचारले, त्या त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल शुकाचार्यांनी जे निवेदन केलं ते श्रीमद भागवत पुराण. म्हणून या माझ्या हरिविजय ग्रंथाविषयी चाणाक्ष श्रोत्यांनी काही संशय धरू नये असं श्रीधर स्वामी स्वतः निवेदन करतात. नाना पुराणेचे इतिहास बोलिला स्वामी वेदव्यास, या लागी कथापि दोष न ठेवावा ग्रंथाते. असो तो धूर्त महाबळ विप्र, प्रवेशलानंदाचे मंदिर, अन गवळी करीती नमस्कारन भावे करून विप्राते. म्हणले सगळ्यांनी नमस्कार केला. दास दासी नोकर चाकर यशोदा सन्मुख उभे होते. तिनं स्वागत केलं. कुणीतरी विप्र आलेला आहे, कुणीतरी ब्राह्मण आलेला आहे. पूर्वीच्या काळी महाराज विप्राला ब्राह्मणाला एवढा मान असायचा. आणि विप्र आणि ब्राह्मणही तसेच होते हो. तेवढे तपस्वी होते, तेवढे तेजस्वी होते. म्हणजे ब्राह्मणांचं महत्व स्वतः भगवान आपल्या मुखातनं सांगतायत. देवाधीनम जगत सर्वम मंत्राधीनंच दैवतम, ते मंत्र ब्राह्मणाधीनम अन ब्राह्मणो मम दैवतम. असा अर्जुनाला आणखीन भगवान सांगतात. भगवान म्हणतात की सगळं जग देवाच्या अधीन आहे. देवाधीनम जगत सर्वम मंत्राहीनंच दैवतम. मात्र दैवत कोणाच्या अधीन आहे? म्हणले दैवत मंत्राच्या अधीन आहे. म्हणले मंत्र कोणाच्या अधीन आहेत? ते मंत्र ब्राह्मणाधीनम. म्हणले ते मंत्र वेदाभ्यास केलेल्या विप्रांच्या ब्राह्मणाच्या अधीन आहे. म्हणून ब्राह्मणो मम दैवतम. भगवान ब्राह्मणांना स्वतःच दैवत मानतात. भगवान ब्राह्मणाची पूजा करतात. सुदामा हा मित्र तर होताच भगवंताचा, मात्र सुदामा हा ब्राह्मण होता. ब्रह्मजानाति ब्राह्मणा. फक्त मित्र असला असता आणि सुदामा जर आचरणाने सदाचरणी नसता तर कदाचित भगवंतानी त्याचं दारिद्र्य दुःख दूर केलं असतं. यात वादच नाही, एवढा विश्वास आहे मला. मात्र त्याला आपल्या नगरीसारखी सोन्याची नगरी भगवंतानी दिली असती का नाही याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे. नियम असा आहे, यथा देहे तथा देवे. भगवान कुठल्या नगरीत राहत होता? म्हणले भगवान सोन्याच्या नगरीत राहत होता. भगवंताचं दैवत कोण आहे? भगवंताचं दैवत ब्राह्मण आहे. सुदामा कोण होता? म्हणले सुदामा ब्राह्मण होता. मग जे देहाला ते देवाला. म्हणले माझ्या देहासाठी मी कोणती नगरी निर्माण केली? म्हणले सुवर्णाची नगरी निर्माण केली. मग म्हणले माझ्या देवाला ब्राह्मणाला मी कुठली नगरी दिली पाहिजे? म्हणले सोन्याचीच नगरी दिली पाहिजे. म्हणून त्याला सोन्याची नगरी दिलेली आहे. ब्राह्मणो मम दैवतम. ब्राह्मण हे भगवंताचं दैवत आहे. सुदामा जर नुसता मित्र असला असताना भगवंताचा, भगवंतानी नगरी दिली असती, याच्यात वादच नाही. पण ती सोन्याचीच दिली असती का नसती याची नो गॅरंटी. गोपाल कृष्ण भगवान की जय. बरं का, एवढा सन्मान जर भगवान ब्राह्मणांसाठी विप्रांसाठी करतो तर त्या काळीचे गोकुळीचे आणखी त्या ठिकाणी नगरलोक नगरवासीजन त्यांनी मोठा बहुमान केला. म्हणले कुणीतरी ब्राह्मण आला, त्याला बसायला आणखीन त्या ठिकाणी आसन टाकलं. सगळ्यांनी त्याला नमस्कार केला. बैसावया दिधले आसन केले ब्राह्मणाचे पूजन. आणि यशोदा कृष्णास येऊन स्तनपान करवित. म्हणजे आजही ब्राह्मण लोकांच्या घरी जातात, मात्र पूजा सांगण्याकरता जातात. पूर्वीच्या काळी ज्या वेळेला ब्राह्मण कुणाच्या घरी जायचा ना, तर त्यावेळेला ब्राह्मणाला बसायला आसन टाकलं जायचं, त्याची पाद्य पूजा केली जायची, त्याला अर्घ्य पाद्याचं दान केलं जायचं, त्याला नमस्कार अगोदर केला जायचा. आज परिस्थितीच अशी आहे महाराज, आम्ही आमच्या घरातल्या देवपूजेकरता ब्राह्मण ठेवले. काय म्हणणं आहे? आमच्या घरातल्या देवाची पूजा आम्ही करत नाही, आम्ही ब्राह्मणाची कधी पूजा करावी? आमचे गुरु महाराज आम्हाला शिकवत असताना नेहमी असं सांगत की म्हणले त्या ठिकाणी 2 गोष्टीला मजुरी मनुष्य नसावा. एक म्हणले आपल्या घरातल्या देवपूजेला मजुरी मनुष्य नसावा, आणि 2 आपल्या घरातल्या स्वयंपाकाकरता मजुरी स्वयंपाकी नसावा. आपल्या घरात त्याचं नावच स्वयंपाक आहे. बरं का,
तो स्वतःच करायचा असतो. त्याच्यासाठी पोळ्यावाली लावली, त्याच्यासाठी स्वयंपाकी आहे, त्याच्यासाठी आणखीन काय म्हणता येईल त्याला, खानसामा आहे आमच्याकडे. ते मान्य नाहीये, ते शास्त्राला मान्य नाहीये. देवपूजेला आम्ही ब्राह्मण ठेवलाय, आमच्याकडे ब्राह्मण येऊन देवपूजा करतो. ती देवपूजा त्याचं पुण्य त्या ब्राह्मणाला आहे, त्याचं पुण्य तुम्हाला लाभणारच नाही. याच्यासाठी देवपूजा स्वतः करावी. स्वतः आंघोळ करतो की नाही, स्वतः जेवतो की नाही, स्वतः सौंदर्य प्रसाधनं वापरतो की नाही, स्वतः झोपतो की नाही, का त्याच्यासाठी मजुरी माणसं ठेवले. यथा देहे तथा देवे, यासाठी चातुर्मास चैतन्य साधन आहे. सगळी दुनिया करायला आम्हाला वेळ आहे, फक्त देवपूजा करायला आम्हाला वेळ नाही. बरं का. सगळ्या श्रोत्यांना माझं विनम्र आवाहन आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जेवढे श्रोते असतील, 2 गोष्टी स्वतः करा. 1, तुमच्या देवाची पूजा तुम्ही स्वतः करा, आणि 2, जे अन्न खाल ते तुम्ही तुमच्या घरातल्या सदस्यांनी घरात तयार केलेलं अन्न खा. ते अन्न तयार झाल्यानंतर त्याचा नैवेद्य अगोदर कुलदेवतेला दाखवा, अगोदर कन्हैयाला दाखवा. देवपूजा करायला इतर उपचार येत नसतील तर भगवंताची मानस पूजा करा. भगवंताला कोरडं हळद कुंकू अक्षत फूल वाहा, तीच त्याची पूजा. मनानेच त्याला षोडशोपचार समर्पण करा. जे अन्न तुमच्या घरात शिजलं असेल, मग ते जे काही अन्न असेल ना, जे अन्न तुम्ही खाणार आहात, ज्याचा आहार तुम्ही घेणार आहात, त्याची एक थाली सजवा, त्याचं एक ताट सजवा आणि ते देवापुढे ठेवा. भगवंताला सांगा, हे अन्न तुझा प्रसाद म्हणून आम्ही स्वीकारणार आहोत. त्याचं नैवेद्य भगवंताला दररोज दाखवा. भगवान खाणार नाही, भगवान तुमची भावना पाहिल. भावेन देवम, भाव तोची देव. बरं का. भावनेनं भगवंताला उपचार द्या. भगवान तुमच्यावर कल्याण केल्याशिवाय, भगवान तुमच्या जीवनाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. बरं का. त्याचं पूजन केलं त्या ब्राह्मणाचं, आणि बैसावया दिधले आसन, केले ब्राह्मणाचे पूजन, आणि यशोदा कृष्णासी घेऊन स्तनपान करवित. यशोदा म्हणे ब्राह्मणासी, शुभग्रह पहा कृष्णासी, आणि जन्मकालाची दशा कैसीन ते आम्हासी सांगिजे. भगवंतानी याला आल्याबरोबर ओळखलं. म्हणले हे आपलं पहिलं गिराईक आलं. म्हणले आपल्या दुकानाची बोहणी करण्यासाठी ग्राहक गोकुळात पहिलं आलेलं आहे. अरे अरे अरे, म्हणले महाबळा विप्राच्या वेशात आला का, माझ्या दैवताच्या वेशात आला का. म्हणले इथून माझ्या अवतार कार्याला अडथळे आहेत का. काही हरकत नाही. यशोदेलाच अशी बुद्धी दिली की हा काही वेडं वाकडं बोलू नये. यशोदा त्याला म्हणाली, म्हणले महाराज माझ्या लेकराचे शुभग्रह सांगा. ती म्हणली नाही माझ्या लेकराचं जातक सांगा, शुभाशुभ काय ते सांगा. ती असं म्हणली, शुभग्रह पहा कृष्णासे, जन्मकालाची दशा कैसीन ते आम्हासी सांगिजे. तिनं भविष्य नाही विचारलं. ती म्हणले माझ्या लेकराच्या जन्मकाळावरून काय शुभग्रह त्याच्या पत्रिकेत ते सांगा. आता याच्या पत्रिकेमध्ये अशुभ ग्रह नव्हतेच कोणते, सगळं शुभच होतं. याला जाणीव करून दिली. भगवंत कोणत्या मुखातून बोलेल ते सांगता येत नाही. यशोदेच्या मुखातून भगवंत बोलले. म्हणले वेडं वाकडं बोलू नको, काय सांगायचं ते शुभ शुभ सांग. आला तसा दक्षिणा घ्या आणि वापस जा. बरं का. पूर्वी गर्गे जातक, परमकल्याण शुभ सूचक, आणि तुम्हीही सांगावे सम्यक दशा पाहुनी कृष्णाची. यशोदा म्हणते आमच्या गर्गमुनींनी, आमच्या कुलोपाध्यायांनी अतिशय शुभ सूचक परम कल्याणकारी असं याचं जातक सांगितलंय. तुम्ही देखील सम्यक जातक वर्णन करा. सम्यक म्हणजे सारखं जातक वर्णन करा. आता आणखीन कोणती सूचना द्यायची बाकी होती याला. तव तो कापट्टे करून पंचांग पाहे उकलोन, अन क्षण एक ग्रीवा तुकवून सांगता झाला ते धवा. बरं का. आता एवढं सांगितल्यावर या महाबळांनी नीट वागावत ना. रस्त्यावर ते सूचना लिहिलेली आहे, हेल्मेट घातल्याशिवाय प्रवास करू नका, वेग कमी, जीवनाची हमी. रस्त्यावर ते स्पष्ट सूचना दिलेली आहे. तरी देखील आम्ही हेल्मेट न घालता प्रवास केला. तरी देखील आम्ही आमची वेग मर्यादा अमर्याद केली आणि मग अपघात झाला. तर याचा दोष नेमका कुणाचा. म्हणले याचा दोष हेल्मेट न घालणाऱ्याचा आणि अमर्याद वेगात प्रवास करणाऱ्याचा. याला 2 सूचना आधीच देऊन ठेवल्या या महाबळाला. म्हणले यांनी आणखीन कपटानं पंचांग उकलून पाहायला सुरुवात केली. आपली मान तुकवली आणि सांगायला लागला. बरं का.
म्हणे गर्गादी ऋषीश्वर, सकळ चुकले गुणाकार, अन सर्वांचे मुळी साचारण कृष्ण उपजला जाणपा. यांनी सुरुवातच म्हणले गर्गाचार्यांच्या उलट केली. अरे 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 अरे, गर्गाचार्यांचं गणित चुकलं म्हणले. गर्गाचार्यांना गणित येत नाही. भगवान म्हणाले दैत्या राक्षसा, म्हणले गर्गाचार्यासारख्या महात्म्याचं गणित चुकलं म्हणतोस. भगवंतांनी त्याच्या अपराध मोजायला सुरुवात केली बरं का. म्हणले हा तुमचा जो कृष्ण आहे ना, सर्वांचे मुळी साचार, कृष्ण उपजला जा, यासी उपजता लागले मूळ, हा करील सर्वांचे निर्मूळ, याच्या पायी गोकुळ निर्दाळेल सर्वही, हा उपजला हो मुळी, करील स्वगोत्राची होळी, तरी तुम्ही सकळ मिळून गवळी, अन लेकरू बाहेरी टाका हे. घरते माझी नेऊनी, जितची पुरावे एक क्षणी, तरीच कल्याण तुम्हाला गुणी निश्चयशी जाणीजे. बाळ नवे हा काळ, गिळील तुमचे कुळ सकळ, अन ऐसे ऐकताची वैकुंठ पाळ, अन काय चरित्र मांडले. सांगायला सुरुवात केली. गर्गाचार्याचं पंचांग चुकीचं आहे, गर्गाचार्याचं जातक चुकीचं आहे, गर्गाचार्याचं गणित चुकीचं आहे. म्हणले हा मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे, हा तुमच्या गोकुळाचं निर्मूळ करील, हा स्वगोत्राची होळी करील. तुम्ही एक काम करा, असं लेकरू घरात जिवंत ठेवू नये. तुम्ही एक खड्डा खोदा, याला घराच्या बाहेर त्या खड्ड्यामध्ये नेऊन पुरून टाका. घरते माझी नेऊनी, जितची पुरावे एक क्षणी, अंतरीचं कल्याण तुम्हाला गुणी निश्चयशी जाणीजे. भगवंताचं सुदर्शन चक्र, भगवान, आणखीन त्या ठिकाणी गदा, भगवंताचं शारंग नावाचं धनुष्य, सगळे वाटच पाहत होते भगवान कधी आज्ञा करताय. भगवान म्हणले याचं काय ज्योतिषातलं ज्ञान आहे ते ऐकून तर घेऊन म्हणले. आपल्याला काय म्हणले, बिन पैशाचा पिक्चर चालू आहे, देणं नास्ती घेणं नास्ती, वाजवा रे वाजवा. हा काय बोलतो ते ऐकून तर घेऊन म्हणले. हा नेमका कोणत्या गुरुकडे शिकलेला आहे, यांनी भागवताची संहिता कोणाकडे घेतलेली आहे, याचं पंचमस्कंद तर ऐकून म्हणले आपण. महाराज, तुम्ही तुमच्या विद्येचं जे प्राकट्य करत असताना, ते तुम्ही तुमच्या विद्येचं प्राकट्य करत नसता, ते तुम्ही तुमच्या सद्गुरूंचं प्रतिनिधित्व करत असता. मग तो ज्योतिषी असो, मग तो कथाकार असो, मग तो कीर्तनकार असो, मग तो शिक्षक असो, मग तो डॉक्टर असो, मग तो वकील असो, मग तो इंजिनियर असो, मग तो इंटेरियर डेकोरेटर असो, तो त्याच्या विद्येचं जे प्रदर्शन करतो ना, ते त्याच्या विद्येचं प्रदर्शन नसतं, ते त्याच्या सद्गुरूंच्या ज्ञानाचं प्रतिनिधित्व असतं. म्हणजे याच्या गुरुनी याला काय काय ज्योतिष शिकवलं पाहायला काही हरकत आहे का? तुम्ही शांत बसा, मी तुम्हाला सांगाल म्हणले केव्हा काय करायचं ते. ऐसे ऐकताची वैकुंठ पाळ, आणि काय चरित्र मांडले. जो सकल चराचर व्यापक, जो माया चक्र चालक, जग हाची पट सुरेखन परी तंतु देख श्रीकृष्ण. बरं का, म्हणले सगळ्या विश्वाच्या पटामध्ये तंतु तंतू म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. नाना परीचे विचित्र म्हणी, परी ओविले एकाची गुणी, की अनेक तरंग सिंधू जीवनी, परी उदक एकची निर्धारे. म्हणले मण्यांची माळ असावी, नानाविध मणी माळेमध्ये असावेत, पण त्यांचं सूत्र जसं एकच असावं, तसं एकमेव भगवान सगळ्या विश्वात आहे. समुद्रावर ते अगणित लाटा आहेत, मात्र पाणी एकच आहे, तसं सगळ्या विश्वातला एकमेव भगवान. की नाना घटी एक दिन कर, की बहुमंदिरे एकांबर, आणखी एक सुवर्ण नाना अलंकारन, तैसा व्यापक श्रीहरी. म्हणले अनेक भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवलं, आणि त्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब जरी नानाविध प्रकारे पडलेलं असलं, तरी खरा सूर्य एकच आहे ना. बरं का, बहुमंदिरे एकांबर म्हणे अनेक मंदिर आहेत, अनेक मंदिरांचे कळस आहेत, पण ज्या आकाशामध्ये ते कळस दिसतात ते आकाश तर एकच आहे ना. की एक सुवर्ण नाना अलंकारन, तैसा व्यापक श्रीहरी. म्हणले नानाविध अलंकार असले तरी सोनं एकच आहे. बरं का, तैसा श्रीकृष्ण सर्व चित्त चालक, जो मनोबुद्धीचा प्रवर्तक, आणि तेने मांडिले हो कौतुकन परमनाटकी श्रीहरी. बाहेरी टाकावा बाळ, ऐसे बोलता महाबळ, आणि तो दह्याचे मडके सबळन कपाळावरी आदळले. बरं का, ज्या वेळेला हा म्हणला ना याला बाहेर टाका, खड्डा खणा पुरा, भगवंत
आणखीन हास्यमुद्रेनं भगवंतानी एक दह्याचं गाडगं भरलेलं होतं तिथे. त्या दह्याच्या गाडग्याकडे भगवंताचं फक्त आणखीन म्हणले बघावं तरी ते दही कसं झालेलं आहे, आपल्या आईनं तयार केलेलं. म्हणून भगवंत तिच्या मांडीवरून दूध पिता पिता त्यांनी स्तन सोडला आणि म्हणले दूध पुष्कळ झालं, दही कसं आहे म्हणून बघावं तरी त्या दह्याकडं, असा विचार भगवंताच्या मनात यायला. ते गाडगं जे होतं का दह्याचं, ते दह्याच्या गाडग्याने काय केलं, आपली जागा सोडली महाराज. दह्याचे मडके सबळन कपाळावरी आदळले. ते दह्याचं गाडगं निघालं आणि नीट त्या महाबळाच्या मस्तकावरती जाऊन आदळलं बरं का. सगळ्या अंगावर दहीच दही झालं, चेहऱ्यावर दहीच दहीच झालं. बोलतो उत्तरे मंगळे म्हणून लाटणे आवेशले आणि मुखा माझी उभेची शिरलेन कपटाची या ते धवा. म्हणले भगवंताची जी कौमुदी नावाची गदा होती, जी इतक्या वेळ शांत होती, ती म्हणले यशोदेच्या स्वयंपाक घरातल्या लाटण्यामध्ये जाऊन प्रविष्टी झाली आणि ते लाटणं निघालं महाराज. आपली जागा त्या लाटण्याने सोडली. म्हणले माझ्या मालकाला, वैकुंठ नायकाला अपशब्द बोलतोयस काय? ते लाटणं जे निघालं स्वयंपाक घरातून ते आलं आणि नीट याच्या मुखात जाऊन बसलं. नीट घशातच शिरलं. असं अर्ध लाटणं आतमध्ये, अर्ध लाटणं बाहेर. याला शब्द आणखीन त्या ठिकाणी फुटेना, याला श्वास घेता येईना. दमछाक याची व्हायला लागली या महाबळाची. ऐसे कौतुक गवळी पाहती तव घरातून देव्हारे पाट धावती आणि उरावरी धडधडा आढळती नाही शक्ती पळावया. म्हणले देवघरातला देवपाठ होता. त्या सगळ्या देवांनी ठरविलं. म्हणले आणखीन त्या ठिकाणी देवपाठा. म्हणले आता निघा आणि याला मोकळ करा. म्हणले आपल्या मालकाचा घात करायला आलेलं, आपल्या मालकाचा घात करायला आलेली ही विश्ववल्ली, याला ठेवायचं कशाला जास्त. देवघरात जे पाट होते, चौरंग होते, ते निघाले. याच्या अंगावर ते धडधडा कोसळायला सुरुवात झाली महाराज. म्हणले देवपाठ निघाला, पाटा वरवंटा म्हणला. आपण थांबून काय करायचं, देवपाठासारखा देवपाठ म्हणले. आपणही आपला हात धुवून घ्या ना. आणि पाटा वरवंटा सुद्धा निघाला बरं का. पाटे वरवंटे मुडीती पाय कपटिया तेथून पळो पाहे आणि बाज ही आडवी उभी राहेन वाटणी दी दुर्जना. म्हणले पाटा वरवंटा हा पळून जायचा प्रयत्न करू लागला. पाटा वरवंटा म्हणला. बाकीच्यांनी याचं वरचं शरीर आणखीन त्या ठिकाणी नेस्त नाबूद केलंय. हा पळून नाही गेला पाहिजे. म्हणले पाटा वरवंट्यानी याच्या पायावर ते गुडघ्यावर ते मारा करायला सुरुवात केली महाराज. एक बाज होती तिथे टाकलेली. ती बाज म्हणली पाट्या वरवंट्यांनो मी तुमची मदत करते, याला या खोलीच्या बाहेर पळून जाऊ देत नाही. ती बाज एकाएकी उभी झाली महाराज आणि दरवाजाला जाऊन आणखीन टेकून उभी राहिली. त्या बाजेला आडवं करून याला बाहेर काही पळून जाता येईन बरं. बाज आडवी उभी राहे आणि वाट नेदी दुर्जना. या दुर्जनाला त्या बाजेनं वाट दिली नाही. पाट्या चौक्या पहारा अरगळा घन कुदळी कुऱ्हाडी सबळा आणि गोवऱ्यांशी जीवाला पक्ष्यांसारख्या धावती. म्हणले पाट म्हणू नका, चौक्या म्हणू नका, पहारा म्हणू नका, अरगळा म्हणू नका, घन म्हणू नका, कुदळी म्हणू नका, कुऱ्हाडी म्हणू नका. नंदबाबा आणखीन त्या ठिकाणी कृषीवल होते, शेतकरी होते. नानाविध कृषी कर्मासाठी लागणारी ही सगळी आयुध त्यांच्या घरात होती. त्यांनी आपापल्या जागा सोडल्या आणि महाबळाचा यथेच्छ समाचार घ्यायला सुरुवात केली महाराज. घरामध्ये शेणाच्या गोवऱ्या लावून ठेवल्या होत्या आणि चुलीमध्ये काही गोवऱ्या जळत होत्या. त्या चुलीमध्ये जळणाऱ्या गोवऱ्या म्हणाल्या, ज्या गोवऱ्या जळत नव्हत्या त्यांना, अगं तुम्ही का थांबलात? म्हणले जा ना. म्हणले याच्या अंगावर लागा ना. वेगळी चिता रचायचं कामच पडलं नाही महाराज. त्या गोवऱ्या ज्या कोरड्या होत्या त्याही निघाल्या आणि जे निखारे होते ते त्याच्यावर आपोआप गेले. परत वेगळं काही करायची गरजच उरली नाही गोकुळातल्या गवळी लोकांना. होती मुसळांचे मार. म्हणले हे सगळे आणखीन त्या ठिकाणी नंदाच्या घरातले आयुध याच्या अंगावून येत होते, याचा समाचार घेत होते. बाकीच्या गोकुळातले उखळ मुसळ म्हणाले, आम्ही कोणतं पाप केलंय भगवंता, आम्हालाही जरा तुम्ही भारत माता की एवढं म्हणा, आम्हाला जय तर म्हणू द्या. म्हणले बरं का, तुम्ही वंदे म्हणा. म्हणले आम्हाला मातरम तर म्हणू द्या. आणि सगळ्यांच्या घरातले मुसळ निघाले महाराज आणि त्यांनी यथेच्छ समाचार घ्यायला सुरुवात केली या महाबळाचा. होती मुसळांचे मार, धोत्र फिटोनी गेले समग्र आणि पंचांग फाटोनी जाहले चूर. जानवे गेले तुटोनी. याच्या हातातलं पंचांग फाटलं. याच्या गळ्यात जानवं काय करायचं? म्हणले
जानवं म्हणजे यज्ञोपवीत. यज्ञ करण्यासाठी जे घातल्या जातं ते यज्ञोपवीत म्हणले. दररोज पंचमहायज्ञ करावे लागतात म्हणले. हा पंचमहायज्ञ जाऊ द्या म्हणले, हा पंचमहाविघ्न करणार आहे. याच्या गळ्यात जानवं ठेवून काय करायचं? जानवं या मुसळांनी तोडलं महाराज. ढुंगनाचे धोत्र गळाले, नागवाची कपटी पळे, आणि पदार्थ ती तुके धावती बळेन मार देती दारुण. म्हणले याच्या कमरेला हा बिनलाज आहे म्हणले. इतका अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या समोर येऊन गरळ ओकाय लागला. याच्या अंगाला कपडे काय करायचे म्हणले? याचं धोतर फेडा. या सगळ्या निर्जीव वस्तूंनी मिळून याचं धोतर फेडलं, निर्वस्त्र झाला, आपली लज्जा वाजवीत पळून निघाला बरं का. ढुंगनाचे धोत्र गळाले आणि नागवाची कपटी पळे, आणि पदार्थ ती तुकी धावती बळेन मार देती दारुण. हे सगळे पदार्थ त्याला दारुण मार द्यायला लागले. आणि सगळ्या गवळी लोकांना म्हणले अतिशय सुंदर चित्रपट बिन पैशाचा पाहायला मिळाला. गवळी हसती सकळ, आमुच्या कृष्णाशी ठेविला बोल, आणि परी त्याचे फळ तात्काळन प्राप्त झाले तयासी. म्हणले आमच्या गोपाल कृष्णाला, आमच्या अनंतकोटी ब्रह्मांड नायकाला नाव ठेवतोस, मिळालं ना म्हणले तुझं फळ, तुला याचं फळ तात्काळ. याच्यानंतर देवाविषयी अपशब्द वापरायचे नाही. बरं, जे जे देवाविषयी अपशब्द वापरतात ना महाराज, त्यांचा समाचार जे देवाचे भक्त आहेत त्यांनी घेतलाच पाहिजे. हा या कथेतून आपण बोध घेतला पाहिजे. बरं का. या कथेतला सगळ्यात मोठा बोध हा आहे की आपल्या स्वामीविषयी, आपल्या उपास्याविषयी, आपल्या दैवताविषयी जे गरळ ओकतात, या निर्जीव वस्तूंनी त्यांचा समाचार घेतला. आपण तर सजीव. काही लोक आजही सोशल मीडियातून आमच्या देवाविषयी अपशब्द बोलतात. काही विचार जंत असं म्हणतात की हिंदूंच्या प्रत्येक घरात देव्हारा आहे, मंदिरं कायमची बंद राहिली तरी काही फरक पडत नाही, मंदिरं ही काही माणसाची प्राथमिकता नाही, अशी गरळ ओकणारे जे लोक आहेत ना, त्यांचा समाचार आपण निदान शब्दांनी तर घ्या. शस्त्रांनी येणं फार लांब आहे. कदाचित कायदा शस्त्रांनी त्यांचा समाचार घेण्याकरता आडवा येईल. चाफेकर सावरकरांनी जसे शस्त्रांनी देवद्रोह्यांचे, देशद्रोह्यांचे समाचार घेतले तसे आज घेता येणार नाहीत, पण निदान शब्दांनी तर समाचार घेता येईल ना. त्यांचा शब्दांनी समाचार आपण घेतलाच पाहिजे. अहो तुम्ही म्हणता प्रत्येकाच्या देवघरात मंदिर आहे, मग प्रत्येकाच्या घरात स्वयंपाक घर आहे, हॉटेल कशाला चालू केली? हॉटेल ही काही प्राथमिकता नाहीये. प्रत्येकाच्या घरात चहा होतो, चहाच्या टपऱ्या ही काही प्राथमिकता नाहीये. तुम्ही ज्या प्रत्येक पदार्थाचं सेवन करता, प्रत्येक गोष्ट खाता पिता, ती जर अतिरिक्त प्रमाणात खाल्ली पिल्ली तर त्यानेही माणसाला नशा होऊ शकते. मग नशेची मंदिरं मद्यालय कशा करता उघडी ठेवली? ती पण अशीच कायमची बंद करून टाका ना. या भाषेत या नास्तिकांचा समाचार घेण्याची वेळ आलेली आहे. आणि त्याच्यासाठी गुरुकुल शिक्षा, चातुर्मास चैतन्य साधना हा उपक्रम आहे. बरं का. जे नास्तिक असतील ना, ठकासी व्हावे ठक, समर्थांनी सांगितलंय. तुकोबा म्हणतात मऊ मेणा हुणी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. जे जे देवद्रोही असतील, देवाकरता अपशब्द वापरणारे असतील, त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्येकाने उत्तर दिलंच पाहिजे. तुम्हाला उत्तर सुचत नसेल, मला विचारा कोणाला काय उत्तर द्यायचं, मी सांगेल तुम्हाला कोणाला काय उत्तर द्यायचं. पण आपलं उत्तर त्याच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. बरं का. म्हणजे पाट्या बरवंट्यांनी, पाट्या चौरंगांनी, उखळा मुसळांनी महाबळाचा समाचार घेतला. म्हणले भगवान तुम्ही काही करू नका. बरं का. आत्ताच तर तुम्ही गोकुळात आला. बरं का. तुम्ही काही करू नका, आम्ही याचा समाचार घेतो. आणि या सगळ्यांनी मिळून या महाबळाचा समाचार घेतला महाराज. गवळी हसती सकळ, आमुच्या कृष्णाशी ठेविला बोल, आणि परी त्याचे फळ तात्काळ प्राप्त झाले तयासीन. गदगदा हसती गवळणी, अपवित्र बोलला पापखणी, जळो जळो त्याची वाणी बरा झोडीला भगवंते. सगळ्या गवळणी हसू लागल्या. म्हणाला ह्या पाप्याची वाणी जळून गेली पाहिजे, याची जिव्हा झडली पाहिजे. आणि इकडे कपटी नागवाची पळत, पावला त्वरे मथुरे आत, आणि चळचळा कापत रडतन कंसा जवळी पातला.
कंसासी म्हणे महाबळ, गोकुळे वाढितो तुझा काळ, आणतो दिसतो जरी बाळन परी नाकळे कृतांता. बर का. कंसासी म्हणे तुझा हरी, वाढतो गोकुळा भीतरी, तो अनिवार सकळ धरित्री, आणि निर्वैर करील वाटते. थोर मार जो मज बैसला, पदार्थ मात्रासी जीवाला, आणि नव्हे मानवी कळा, तो अवतरला श्री विष्णू. म्हणले तसाच रडत भेकत चळचळा कापत कंसा पुढे मथुरेत येऊन उभं राहिला, पैजेचा विजा घेणारा महाबळ. म्हणले खरोखर महाविष्णू नंदाच्या घरी अवतरले, निर्जीव वस्तूंना जीवाला म्हणले. हे काही वेगळंच आहे म्हणले कंसा, माझा जीव कसा बसा वाचला. बरं का. तुझा जीव तू वाचव, तुझ्या जीवाची व्यवस्था तू कर. बर का. कंसा मज वाटते पूर्ण, की जवळी आले तुझे मरण, अन ऐकता दचकले मनन कंसाचे ते धवा. ऐकोनी सौभाग्याची स्तुती, दुर्जन दचके परमचित्ते, की वेदांतीच्या ऐकुनी श्रुती, अन मतवादी भयभीत तैसाच कंस दचुकोन. म्हणे दिसते वर्तमान कठीण, अन आता वैर्यासी शोधनन कोण मारील सत्वर. बरं का. कंसाला आणखीन भीती वाटायला लागली. महाबळाची अवस्था बघितली, महाबळाचं वर्तमान बघितलं, आणि कंस म्हणाला की व्याधी जो उद्भव न धरी, तो निर्मूळ करावा लवकरे. अग्नी आणि वैरी धाकुटा म्हणू नये, की लघु म्हणू नये दंदशुक. पुढे दुष्ट विघ्नकारक, अन तो पूतना येऊनी सम्मुख, अन पैज बोले कंसासी. बरं का. म्हणले कुणीतरी जा, माझा शत्रू मारा, तो लहान आहे तोपर्यंतच त्याचा काटा काढा रे कुणीतरी. कंस अत्यंत भयाभीत झाला. महाराज, हा महाबळ भगवंतानी वापस जाऊ दिला. का जाऊ दिला याची दोन कारण आहेत. म्हणले याचा काटा न काढण्याची, याचा त्याच दिवशी जीव घेतला असता, प्राण घेतला असता, म्हणले लगेच प्राण घेणं नको हो. म्हणले निदान हा आपल्या मामापर्यंत जाईल, आणि आपल्या मामाला बरोबर आपला निरोप देईल, की मामा तुझा भाचा आलेला आहे, तुझ्या भेटी करता आलेला आहे, लवकर तुझा समाचार घेण्याकरता येणार आहे, आता तरी सुधरता आलं तर सुधर, असा एक निरोप देऊन पाहावा. जशी रामावतारात शिष्टाई करण्याकरता आणखीन अंगदाला पाठवलं होतं रावणाकडे, म्हणले हा विप्रवेशाने आलेला आहे. विप्र हे माझं दैवत आहे, ब्राह्मणो मम दैवतम. हा विशेष प्रज्ञायुक्त वेशात का होईना आहे ना. म्हणले वेशाचा का होईना साधू आहे ना, वेशाचा का होईना ब्राह्मण आहे ना. म्हणले हा निदान आपली ब्रह्मबुद्धी कंसाला देईल, आणि कंसाची दुर्मती पालटायचा प्रयत्न करेल. एक चान्स देऊन बघूया, एक संधी देऊन बघूया. म्हणून याला वापस पाठविला. कंस अतिशय भयभीत झाला. कंस म्हणला कुणीतरी आणखीन त्या ठिकाणी जा, आणि माझ्या शत्रूचा कुणीतरी काटा काढून आणा. त्याची ती अवस्था बघितली, आणि बाकीचे दैत्य म्हणले आता या मीटिंग मध्ये आपण काही न बोललेलं बरं. म्हणले आपण जर काही बोललो तर कंस आपल्यालाच पाठवायचा तिकडं समाचार घ्यायला, आणि तिकडे गेल्यावर काय होतं याचं जितं जागत उदाहरण समोर आहे. महाबळ आता काय करावं. एकही पुरुष दैत्य उभा राहिला नाही कंसाच्या दरबारातला, आणि ज्या वेळेला कोणी पुरुष उभा राहिला नाही, ज्या वेळेला कंस असं म्हणला तुम्ही काय हातात बांगड्या घातल्या आहेत का, त्यावेळेला एक हातात बांगड्या घालणारी उभी राहिली. म्हणले त्यांनी जरी हातात बांगड्या घातल्या नसल्या तरी मी हातात बांगड्या घातलेल्या आहेत कंसा, मी जाऊन त्या लेकराचा काठा काढून येते. तिचं नाव पूतना. बरं का. या पूतनेचं कथानक श्रीमद भागवतात अतिशय सुरस आलेलं आहे. त्या पूतनेचं कथानक उद्याच्या श्री हरिविजय कथेमध्ये आपण सगळेजण बघूयात. भगवंतावर नानाविध प्रकारची संकट कंस पाठवतील, आणि त्या सगळ्यांचा समाचार इथून पुढे भगवान आणखीन आपल्या बाललीलेमध्ये घेईल. असं हे भगवंताचं सुरस असं कथानक
सुरस असं भगवंताचं चरित्र आपण श्री हरिविजय कथेच्या माध्यमातून बघूयात. आजच्या कथेला श्री हरिविजयाची आरती गाऊन आपण पूर्णविराम देऊयात. सगळ्यांनी जिथे असाल तिथे मनोभावे अंतःकरणातला ज्ञानदीप प्रज्वलित करायचा. श्री हरिविजयाची ग्रंथराजाची आरती आपण सगळे मिळून गाऊयात आणि आपल्या कथेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करूयात. आरती सद्भावे करूया श्री हरिविजयाची. प्रासादिक ही अमृतवाणी, प्रासादिक ही अमृतवाणी श्रीधर स्वामींची. श्री कृष्ण कथा ही गाता गातात केशेषवाणी. पंढरीनाथ कृपेने, पंढरीनाथ कृपेने ब्रह्मानंद मोक्षदानी. आरती सद्भावे करूया श्री हरिविजयाची. पुराणांतरी कृष्ण कथा श्री व्यासे वर्णियली. पांडुरंगे श्रीधर कवीच्या, पांडुरंगे श्रीधर कवीच्या कानी सांगितली. आरती सद्भावे करूया श्री हरिविजयाची. श्री हरिविजयाने तृप्त होते वाचक अनश्रोते. आर्त जिज्ञासु अर्थार्थी अन तसेच होत ज्ञाते. आरती सद्भावे करूया श्री हरिविजयाची. पंचप्राणे ओवाळली हो आरती या ग्रंथा. माझे मी पण गळून पडले, माझे मी पण गळून पडले श्री हरीच करता. आरती सद्भावे करूया श्री हरिविजयाची. प्रासादिक ही अमृतवाणी श्रीधर स्वामींची. आरती सद्भावे करूया श्री हरिविजयाची. घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावी वाळीन म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वात प्रकृती स्वभावा. करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. काले वर्षतु पर्जन्य पृथिवी सस्यशालिनी. देशोऽयं क्षोभरहितो ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः. अपुत्राः पुत्र नश्यन्तु, पुत्र नश्यन्तु पौत्रणाः. आधनाः सदनाः सन्तु, अंजीवेत शरदशतं. कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज यतिराज श्री गुरु स्वामी महाराज की जय. समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त सद्गुरुदेव दत्त. श्री राम समर्थ, श्री राम समर्थ, श्री राम समर्थ.